नमस्कार मित्रांनो, किसान वाणीच्या माध्यमातून नेहमीच खात्रीशीररित्या यशस्वी होणाऱ्या व्यवसायांची माहिती दिली जाते। अशाच व्यवसायांचा शोध घेत असताना किसान वाणीला महाराष्ट्राच्या विविध भागात असे काही व्यवसाय आढळलेत की ज्यामुळे महिन्याला लाखो रुपयांची कमाई करता येणं शक्य आहे। कोल्ड प्रेस ऑइल मिल हा व्यवसाय देखील यापैकीच एक आहे। याच व्यवसायातून हिंगोली जिल्ह्यातील मदन वाघमारे वर्षाला तब्बल 25 लाखांपेक्षा अधिक कमाई करतात। विविध संकटांचा सामना केल्यानंतर कोल्ड प्रेस ऑइल मिल व्यवसायानं त्यांना आर्थिक समृद्धी मिळवून दिली आहे। म्हणूनच आज आपण त्यांचीच यशोगाथा पाहण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात जाणार आहोत। मित्रांनो, कोरोनामध्ये अनेकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। काहींच्या घरातील अनेक माणसं कोरोनाला बळी पडलीत, तर काहींना कोरोनानं पुरतं कर्जबाजारी करून सोडलं। हिंगोली जिल्ह्यातील मदन वाघमारे यांना देखील कोरोनाचा मोठा फटका बसलाय। शेतीच्या उत्पन्नावर घर खर्च चालवणाऱ्या वाघमारे यांना घरातील सदस्यांच्या कोरोना उपचारासाठी तब्बल 10 लाखांचा खर्च करावा लागला। त्यामुळे त्यांच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली। घरच्या शेतीतून देखील पुरेसं उत्पन्न मिळत नसल्यानं कर्ज फेडायचं कसं, हा प्रश्न वाघमारे यांच्यासमोर उभा होता। शेवटी बऱ्याच विचारांती त्यांनी सर्व परिस्थितीचा विचार करून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला। कोविड-19 मध्ये आमच्या परिवारामध्ये मिसेसला जास्त कोरोना झाला आणि त्या कोरोनामध्ये मला सुद्धा कोरोना झाला। त्याच्यामुळे त्या कोरोनामध्ये इतके पैसे गेले, बऱ्याच पाहुण्याचे कर्ज घेतलं, मित्राचे पैसे दिले, कसं तरी आपण वाचलो। कोरोनातून आल्याच्या नंतर फक्त 3000 रुपये घरी होते। माणूस हतबल झाल्याच्या नंतर जे आत्महत्याकडे वळतात माणसं, त्या पद्धतीचे आमचं काम झालेलं होतं सध्या। मग हा केलं बाबा शेतीला, आता शेतीवर काय एवढा कर्ज देणं होत नाही आणि काहीच होणार नाही। त्याच्यामुळे आपण काहीतरी साईड बिझनेस केला पाहिजे। त्याच्यामुळे विचार केला की बाबा आता काहीतरी पर्याय म्हणून काहीतरी आपल्याला साईड बिझनेस करायचा, कारण लोकांचं खूप देणं होतं। कोरोनामुळे कर्जबाजारी झालेल्या मदन वाघमारे यांच्याकडे फक्त 3000 रुपये शिल्लक होते। त्यामुळे इतक्या अल्प भांडवलात कोणता व्यवसाय सुरू करायचा, हा प्रश्न त्यांच्या समोर होता। पण या परिस्थितीत देखील त्यांनी काही पाहुण्यांकडून उसनवारीने 1.5 लाख रुपये गोळा केले। तसेच त्यांच्या मित्रांनी देखील त्यांना व्यवसायासाठी आर्थिक मदत देऊ केली आणि यातूनच त्यांनी ऑइल मिल व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला। एवढं 3000 रुपयामध्ये काय होणार आहे आणि शेतीत तर आता काहीच नव्हतं। नंतर मग खूप विचार केला आणि नंतर मग पाहुण्या-रावण्याकडे बाबा बघितलं की काही मिळतात का पैसे, आपल्याला काही धंदा उभा करावा। मग पाहुण्यानं काय केलं की बाबा मला 2-3 पाहुण्यांनी दिले 50-50 हजार रुपये, असे करून 1.5 लाख रुपये माझ्याकडे जमा झाले। नंतर मी मित्राला म्हणलं बाबा मला तेलाचा काहीतरी घनाफिना टाकायचे विचार चालू आहे। नाही म्हणले तुला काही कमी जास्त पडले तर मी तुला, आम्ही खूप जण 2-4 जण मिळून तुला पैसे देतो। ऑइल मिल सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी विविध ठिकाणी मशीनसाठी भेटी दिल्या आणि यातूनच त्यांना लातूर येथील भारत ॲग्रीटेक यांच्याकडील मशीन चांगली वाटली। तसेच व्यवसायासाठीचे केले जाणारे मार्गदर्शन महत्त्वाचे वाटल्याने त्यांनी भारत ॲग्रीटेक यांच्याकडून कोल्ड प्रेस ऑइल मिल विकत घेतली। मी गुजरातमध्ये जाऊन आलो। गुजरातमध्ये सुद्धा बोल्टाची मशीन बघितली आणि दुसऱ्या पण मशीन बघितल्या, मात्र त्याची क्वालिटी जराशी वेगळी वाटली मला, नाजूक वाटल्यामुळं मी तिथं काही निर्णय केला नाही फायनल। नंतर मग आल्याच्या नंतर मग कळालं की यूट्यूबला बघितलं मी की लातूरमध्ये भारत ॲग्रीटेकची एक तेलाची मशीनीचे तिथं MIDC असल्यामुळं मी तिथं गेलो। तिथं गेल्याच्या नंतर बघितल्याच्या नंतर रेट तिथं मात्र जास्त वाटला मला, मात्र क्वालिटी चांगली असल्यामुळं मी खूप विचार केला। तिथून वापस आल्याच्या नंतर अनेक 2-4 दिवस विचार केला। त्याच्यामुळं मित्राला विचारलं बाबा तिकडं मशीन स्वस्त आहे आणि आपल्याला लातूरला महाग पडायली। मग मित्र म्हणू लागले बाबा चला ना जाऊ द्या ना मग तिकडं जाऊ। मग नाही म्हणले। मग मला वाटलं बाबा इतक्या मळावरचा जाळ आपल्याही काही कमी राहणार नाही, काही प्रश्न आला गंभीर झालं काही तर। मग खूप विचार केला। मग मित्र म्हणले जाऊ द्या आम्ही पैसे देतो। जे बाळू पाटील आहेत त्याने म्हणले खूप हिंमत दिली की म्हणले काय लागेल ते आम्ही पाहू, चल म्हणले संग। मी ते स्वतःसुद्धा आले लातूरला आणि बघितली। मग नाही म्हणले आपण हीच घ्यायची मशीन, चला जाऊ द्या म्हणले, काय होईल ते बघून घेऊ। मग बऱ्याच 2-4 मित्रांनी सुद्धा पैसे दिल्याच्या नंतर आम्ही तिथं डन केली। मशीन विकत घेतल्यानंतर मदन वाघमारे यांना भारत ॲग्रीटेक यांच्याकडून
ऑइल मिल व्यवसायासंदर्भात प्रशिक्षण देण्यात आलं. त्यामुळे वाघमारे यांनी लगेचच त्यावर तेलबिया गाळप सुरू केलं. पहिली कमाई हाती पडल्यानंतर व्यवसायाचं उद्घाटन केलं. मदन वाघमारे सध्या करडई, भुईमूग, सूर्यफूल अशा विविध प्रकारच्या तेलबियांचं तेल काढून देतात. सीझनच्या कालावधीत दिवसाला 1000 ते 1500 किलो तेलबियांचं गाळप केलं जातं, तर ऑफ सीझन मध्ये दिवसाला 400 ते 500 किलो तेलबियांचं गाळप होतं. यातून त्यांना वर्षाकाठी तब्बल 25 लाखांपेक्षा अधिक कमाई होते. त्यामुळेच भारत ॲग्रीटेकची ही मशीन म्हणजे पैसे देणारी ATM मशीन असून आपलं नशीब पालटल्याची भावना ते व्यक्त करतात. मशीन आणल्या चालू केली दुसऱ्याच दिवशी आणि उद्घाटन 5 दिवसानं केलं आम्ही. आधी 10,000 रुपये कमवले, नंतर उद्घाटन केलं. नाही, ही सत्य परिस्थिती आहे. कारण त्या मशीनपासून नंतर खूप फायदा झाला. सगळ्या मित्राचे सुद्धा पैसे दिले आम्ही. कारण ती खरी म्हणलं तर ती ATM मशीनच आहे. वरून टाकायचं आणि खालून ATM सारखे पैसे काढायचे. आज खूप बँक बॅलन्स बी आहे आणि घरचं सुद्धा टेन्शन कमी गेलं. पाहुण्याचे पैसे दिले, कोरोनातले पैसे सुद्धा आम्ही फेडले. मदन वाघमारे यांनी कोल्ड प्रेस ऑइल मिल खरेदी करतेवेळी अनेक ठिकाणांना भेटी देऊन विविध प्रकारच्या ऑइल मिलची माहिती घेतली होती. यातूनच त्यांना लातूर येथील भारत ॲग्रीटेक यांची कोल्ड प्रेस ऑइल मशीन सर्वोत्तम वाटली. भारत ॲग्रीटेक यांच्याकडून व्यवसायासाठी केलं जाणारं मार्गदर्शन, व्यवसाय वृद्धीसाठी मार्केटिंगचं ज्ञान, तांत्रिक बाबींची माहिती तसंच तत्पर सेवा यामुळेच या व्यवसायात यश मिळाल्याचं वाघमारे आवर्जून सांगतात. आम्ही मशीन घेतल्याच्या नंतर भारत ॲग्रीटेक याने खूप सहकार्य केलं किंवा मार्गदर्शन दिलं की बाबा तेल कुठं विकायचं, काय करायचं, काढायचं काय भाव घ्यायचं, काय नाही. आणि बरीच जनरल माहिती दिली की बाबा आपल्याकडं गिराईक कसं वळवायचं आणि आपल्या मशीनचे फायदे किती येतं गिरायकाला समजून सांगायचे. असे सांगा तसे सांगा. त्याच्यामुळं आम्हाला खूप फायदा बी झाला ना. कारण तेल थंड लोकांना सांगितलं नॅचरल आहे. नॅचरलला तर खूप मागणी आहे सध्या. त्याच्यामुळं सीजनमध्ये तर तुम्हाला सांगतो 10, 12, 15 क्विंटल. आता सध्या तर 2 महिने आता फुल सीझन आहे. हे ऑफ सीझनमध्ये 3, 4 क्विंटल 5 क्विंटल पसर येते. आता तर सध्या तर आम्हालाही काम करणं होईना, इतकं काम चालू आहे सध्या. आणि ती मशीन म्हणजे नंबर 1 आहे. तिचा बगैर टेन्शनची मशीन आहे. ती टेन्शनच नाही त्या मशीनला. बिघडायचं टेन्शन नाही, 1 रुपया मेंटेनन्स नाही, काहीच नाही. फक्त जरासं चालवायचा, 2 दिवस शिकलं की बस ती मशीन संपवायची. एकूणच मदन वाघमारे यांनी कोल्ड प्रेस ऑइल मिलच्या माध्यमातून आपली संसाराची विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा सुरळीत करण्यात यश मिळवलंय. त्यामुळेच ते समाजातील तरुणांना नोकरीच्या मागे न धावता एखादा शेतीपूरक व्यवसाय सुरू करून आर्थिक प्रगती साधण्याचा सल्ला देतात. जर तुम्हालाही अशा प्रकारचा एखादा शेतीपूरक व्यवसाय सुरू करायचा असल्यास लातूर येथील भारत ॲग्रीटेक यांच्याशी 7304610909 या क्रमांकावर अवश्य संपर्क साधा.